ती नंदा लावलाय माणसाने पण बेल नाही आणलं म्हटलं. श्रावण महिनाभर म्हटलं बेल व्हायचं म्हटलं रोज आणलंच नाही. कोणाला मागवतं आता कोणानंतर त्याचं बेल आहे तर वाहून गेलं बंद. काय करावं आता कोणाला मागू बाई बेल कोणाच्या घरी असन. एवढ्या सकाळी देवपूजाही झाली का हो तुई? दरवर्षी श्रावण महिन्यात मी सकाळी वकाळी उठतो महादेवाच्या देवळात जातो तिथं बेल व्हायचं पण आज बेलच नाही भेटलं. विचार आता देवळात चालली होती तर बेल नाही का त्या घरी माघारी तर आहे व काल किती मोठं आणलं फ्रीज मध्ये ताजच आहे मागचं नेत असन तर ने ना. विचारच करून आलती मी कोणाच्या घरी असन बाई बेल कोणाच्या घरी असन भेटन. या माणसाला म्हटलं तर माणूस अजिबात ऐकत नाही ना. आपली इच्छा कशी पुरी ते करू देते माणूस. कधी पाहिलं हेकडल्यावर आणत नाही म्हटलं. माणसं मी काल बडबड केलं म्हणून आणलं बेल नाही तर काय आणते हो. मागचा माणूस आणत नाही पोरं आणत नाही. नंदा लावतो तर आणत नाही हो बाई. चल आता बाप्पा फुलं आणायला जात होती देवपूजेले. फुलंच नाही बिचारे. मागच्या झाडाला एक फुल नाही येऊन आलं. माघारी फुलं आहे मी सकाळीच आणले तोडून. तिवडीचे फुलं आले आणि पांढरे फुलं आणले. जास्वंदाचे काही हाय नाही हो बाई माघारी. जास्वंदाचे भेटतच नाही कुठे. कोणी देतही नाही जास्वंदाचे. आता गणपती बसल्यावर एक फुल नाही भेटत म्हटलं. पांढरे फुल नाही भेटत. सगळेच घरी गणपती राहते तर मग सगळेच जाते ना फुलाले काय भेटन. म्हणून मी झेंडूचा सारा आणत असतो बाई. कुठचे बाई झेंडूचे फुलं आणायला लावतो लय मोठे. मग एक दिवस वाढतो मी काय करतो फ्रीज मध्ये ठेवून तशीच करत असतो बाई. मी इकतच आणत असतो. कधी बसला का तोच ताल. मागच्या माणसाले दुर्वाना करा लागते तो आणत नाही हो काकू. तुमच्या घरी आणत जाईन तर मला देत जा बा. देत जाईन ना येत जाय फक्त अंगुनी न के ना गाडाई देतो मग तुले. आंध्र दिवा ठेवतो मी. चला मनात असलं नशिली सगळं देते. मनात नसलं ना अजिबात एक फुल नाही देत. एवढाले फुल आणते तर एक दाव नाही देत. अशी आहे स्वभाव न. दिलं तर कपडे दिनागातले सोडून नाही तर काही देत नाही. अशा स्वभावची आहे बाई. कधी यायशिली काकून म्हटलं ना मी बेल देतो म्हणून तिने दिले तरी फुलं नाही तर दारात उभी नाही करत त्या काल इथे अशी म्हटलं बी आहे. मला माझी बाई आजी पाहिजे मला माझी आजी पाहिजे. पट्टे लढू गुच्च्या बसत काय बसत कानसुलीत देऊ जाय तिकडे. मला माझी आजी पाहिजे. आता कसं गुच्चप करावं या पुट्टीने. पुट्टी तर गुच्चप नाही राहून बुडीशी बुडी पाशी राही. आपण तर बुड्डीला हाकलून दिलं. बरोबर आता तिले लाडी गुडी लावून चॉकलेट घेऊन द्या लागन. त्याच्याशिवाय ते गुच्चप राहत नाही. आता एल बाळा लढू नये. आपली आजी गावली गेली येते मग ते गाऊन लढू नये. लढत नसते शानी आहे ना मी पायल. आजीनं टाकून चांगली नाही आहे बेकार आहे चांगली नाही आहे. लढू नये तिच्यासाठी लढतं काय लढत असते काय. मी माझ्या बहिणीला मस्त चॉकलेट देतो बिस्किटचा पुडा देतो. अजून काय पाहिजे आमच्या बहिणीला काय पाहिजे बाप्पा. आपली आजी शी आहे नेलं नाही ना बहिणी नेलं नाही. मोठी चांगली आहे हो माई पायल लढू नये मा. तिकडे माई आजीच चांगली आहे. तूच शी आहे बाई तूच शी आहे. बोलत असते का मोठे तुला मोठी आजीची येऊन आली चालली ती जाय जाय आजीशी मावशी नको येऊ होय तिकडे. हे मोठी आजीची येऊन आली आमची नाही येऊन आली तुला होय तिकडे. याच नाही मावशी अजिबात अजून नको करू ना बाई. आपली आजी चांगली आहे मला आजी पाहिजे. पायल चल ना खेळाले बाहेर चलत नाही काय. ती मैत्रीण आली खेळाले तुला बोलावले आले खेळाले जा ना तिच्या घरी खेळाले. चलतं काय मी चालली. ऐकून आली आता काय करावं ताई. आपल्या नवऱ्याला तर खरं वाटलं आपलं. आपण नाटकं तर केले त्याला तर माहित आहे बायकाईचंच खरं आहे म्हणून आपल्या. असं घाललं बुडाबुडीला वाटते बाय पोरायचा लय विश्वास आहे मावर लय विश्वास आहे असं वाटते तिले. ते वाटते सुना आहे तेच आपलं हाती म्हटलं का हाती देणं त्याला यायचंच करा का आयुष्यभर आपलं काही फ्रीडमच नाही आहे. शांता कुणं काय नेल तर काल यायले पण यायनं सांगितलं दोघा भावानं काही गोष्ट नाही सांगितली तिकडून आल्यावर आपल्याला. वय म्हणे ना मी विचारलं जाईल खोदू कायच्यासाठी व काय वय ते म्हणे फवारा मारायचा होता म्हणे त्याच्या आपल्या घरी ट्रॅक्टर आहे ना म्हणे फवाराचा तर म्हणून म्हणे बोलावलं होतं म्हणे दोघाले. मग फवारा मारायला गेले ना असते वावरात. असं आहे काय मागच्या माणसाला विचारलं का वाटते तुला काय करावं लागते म्हणे राय गुच्चप म्हणे असे म्हणे. मग काय बोलावं त्या माणसासंग अशी बोलले का भाऊजी तुम्हाला. तुम्ही कळलं पुसपास करा आहे ना बुडाबुडी आहे नेता असते कपडे नाही आहे आपलेच कपडे आहे. आपल्याला काही टेन्शन राहते का आपण फ्रीडम राहत. हे दे जेवायला दे वाढून ते दे असे करते ना. आता आपण मोकळं राहू शकत नाही काय पाहिजे. आता तू त्या मनाची आहे मी मा मनाची आहे. यांचे तो विचार लयच वाटचे दोघीचे. मला अशा असं म्हणून माहित नाही. शांता कुणा प्रकाश टाकला आमच्या दोघांच्या डोक्यात. ह्या अशा असं म्हणून मला माहित नव्हतं. कपडे धुवायचे असं करावं लागते बुडाबुडीचं करावं लागते. आता आपण फ्रीडम न राहू शकतो. लय असं आहे शाईनी मागची वजंती तिथे सांगतो ना काढतो दोघीले घराच्या बाहेर सांगतो ना त्याला येऊ दे ना फक्त. लय यायच्या वरच्या पोज आहे. मी चक्कर मारायला आलो तर मला ऐकूच आलं. फालतू विश्वास होता माझ्या वजंतीवर. वाटलंय मारलं बा म्हणून आई बाबांना पण मला असं मनातून वाटते पण नाही बा आपले आई बाबा असं करू शकत नाही. पण मारलंय असं बा असं वाटते ना आपल्याला. पण आरोप लावला बुडाबुडीला मारलं म्हणून असं नाटक करणं शोभलं का आपल्याला.
यायला खरं कुठी लागलं असतं दोघा भोगाले, म्हणून करा लागलं आपल्याला तसं नाटक. लक्ष्मी म्हणाली चल चल बाहेर नाही सांगू काय तुले खरी यायची गोष्ट माहिती त्याच्या दोघीच्याच कानातून ऐकलं. बुडाबुडीला हाकलून दिलं म्हणे आपण म्हणे सांगे मला ऐकू आलं त्या गोष्टी करून आल्या त्या आपण नाटक केलं ते आपल्याला शोभलं काय असं तसं चालू होतं. आता काय करू दोघं जण आपण आई बाबाला घेऊन येऊ घरी आणि ह्या दोघी काय म्हणते मग यायले आपण चांगला धमाका शिकू यायचा दाखवू यायले आपण असं मला बरं त्याला शांता काकून आपले डोळे उघडले आपण नाही तर आई बाबालाच बेकार म्हटलं असतं रे. करते ते देव चांगलंच करते रे बाबू दोघांचं किती चुकलं रे किती चुकलं आपण आई बाबावर शब्द घेतला मारलो म्हणून मला तुला वाईट वाटलं आता काय करतो गलती झाली पण शांत काकून आपल्या इकडून सावळून घेतली रे बाबू लोकांपर्यंत हाकलून ते लस झालं असतं तर किती बेकार बरं झालं शांत काकून एक दिवस तिच्या घरी ठेवलं आपल्याला यायची असलीयत माहीत पडली दोघीची आई बाबानं किती कष्टातून आपल्याला मोठं केलं ते उपाशी राहिले पण आपल्याला जेवायला दिलं रे बेकार वाटून आलं मला आता आपण बायकाच्या मतानं ऐकलं रे विश्वास म्हणूनच राहिलो ना आपण त्याच्या समोर ते एवढ्या खोट्या वागून म्हणून आपल्याला वाटलं काय ते आपल्यापासून सुधरू शकतो ना त्याला माहित नाही ना आपल्याला माहित आहे म्हणून एवढंच चांगलं जाऊ दे देवानं आपले डोळे उघडवले शांत अक्कूच्या इकडून बरं झालं रे आपण आई बाबाला घेऊन जाऊ आता आणि मग त्या काय म्हणते नाही तर त्याला घराच्या बाहेर काढू आता आपण त्याला किती दिवस राहतो यायच्या घरी लाज वाटून आली बाई मला चल आपण आपल्या कोट्यात बसू. काय म्हणून शांताबाई आम्ही काही तुम्हाला हाकलून दिलं का बा तुम्ही कोट्यात गेले म्हणा जाऊ नका पप्पा सुनील तरी सांगून जाऊ. पप्पा काकाजी कशी बोलून आले हो काकाजी परक्याचं घर होय काय राहिलं तर काय झालं कोण गमून नाही आलं पप्पा तुम्हाला आमच्या घरी करू पप्पा जाऊ नका भाऊ येईपर्यंत राहा काय होते आता काही तुम्हाला गमून नाही आलं का आमच्या घरी तेव्हा गमती करिश्मा असेच गमत करून आले ते माये बा बसलीच्या बसली काम नाही धंदा नाही बा त्याला करू लाग असं होय त्याचं म्हणणं आय तर खाणं काही चांगलं वाटतं काय म्हणते असं होते नाही काकू मला ऐकू आलं काकाजीचं काय चल म्हणून आपण कोट्यात जाऊ म्हणून काय झालं राहिले तर तसे येता का तुम्ही आमच्या घरी राहिले बाप्पा देवपूजा करून आले गमून नाही आलं काय चल ना किचन मध्ये बसाले तुम्ही उलीशे फिरायला जा काकाजी माझ्या सासूची नाही तर इथंच बसायला पाठवतो त्याले असे म्हणून आले मी चाललो म्हणते कोट्यात राहिले आता राहिले काय झालं असे करून आले भाऊ येईपर्यंत राहा बा मग 2-3 दिवस राहिले असते तर काय झालं असतं येले एकाच दिवसात गमून नाही आलं नाही देत ना त्याच्याच पैसे बसतो मी जाऊ देणार मी काय मी शांती म्हटलं त्याला जाऊ देतो काय मी आहे भाऊची तुमच्या बहिणीसारखी आहे म्हटलं तुम्ही असे बोलू नका बाप्पा माघारी राहा जाऊ नका बाप्पा कोण कुठे कोट्या मोठ्यात काय जा लागते एवढं मोठं घर आहे ना बाप्पा माय मी बहीण होय तुमची असे नका करू बा असे नका करू तुम्ही रामश्याम भाऊ आले व आले का मी आले ते पा तुमच्या भेटीले आले ते दोघे जण लेकराले आपल्या मायबापाचं लागतच असते रक्ताचं नातं असते ना काही ना काही वाटतेच म्हणतं बायकोपेक्षा म्हटलं मायबापाचं लागत असते म्हटलं हो करिश्मा ते बरोबर आहे त्याला काही ना काही मायबापाची कदर आहेच ना एवढं कष्टातून मोठं केलं बा म्हणून त्याला माहिती आहे ना आपण गरीबातून सोमरो गेलो म्हणून त्याला माहिती आहे ना आम्ही नाही आलेलो आमच्या घरी नेतो बा आमच्या आई बाबाला आम्हाला गमत नाही आमच्या आई बाबा शिवाय तुमचा चांगलेपणा होय म्हणून तुम्ही आमच्या आई बाबाला ठेवलं बाप्पा कोणी नाही ठेवत कोणाच्या घरी तुम्ही लय चांगले आहे तुमचे किती काही धन्यवाद मला तेवढं कमीच आहे शांत काकू त्यानं सच्चाई मैत्री झाली हो नाही तर सच्चाई मैत्री झाली असती त्याच्यावर विश्वास ठेवला असता त्या बोलल्या असत्या तसंच आम्ही मानलो असतो आज माझ्या कानानं ऐकलं व माझ्या आई बाबांना कधी मारलं नाही व चापट नाही मारली म्हणते मी ऐकलं त्यानं नाटकं केले म्हणून पाहिल्याबरोबरच ओळखलं लढणं पडणं तुमच्यापाशी त्यानं नाटकं केले ना तेव्हाच म्हटलं मनातल्या पण ह्या पक्के नाटके आहे दोघी जणी आई बाबा घरी चला दोघांनी माफ करून द्या आई बाबा माफ करा चुकलं आमचं चुकलं हो तसं सांगितलं तसं तुम्ही ऐकलं तुम्हाला काय माहित आम्ही खरं का त्या खऱ्या कोणाले बोललेलं आपली बाजू मांडल्यावर कोणाला खरंच वाटत असते रे बाबू तुमच्या रुसलोच नाही रे बाबू आम्ही तुमच्या रुसलोच नाही चला मग शांत काकू मग आई बाबा अंद्रे मी आणू पाणी ठीक आहे बाबा वावरातून असतं बस लवकर आले वावरातून हे आणतो थांबा नाही बाबा बसा दोघांनी आणलं वजीन ती त्याला सांगा लागलं आता आणलं म्हणून दोघाले त्याला तर माहीतच नाहीये येईन कसं काय आणले दोघाले वजीन ती त्याला बोला आणतो बे दोघीने आले पाणी घेऊन थांब मी जाऊन पाहतो आवाज देऊन पाहतो वजंती येणं हा येतं थांबा मी कशी काय आले दोघ जण घरात माया जास्ती बोल नको आवाज खाली कर वजंती आवाज खाली कर जास्ती बोल नको बोलन काय करता तुम्ही काय करता पाहिजे नाही माझ्या घरात म्हटलं त्याने मला मारलं मारलं का त्या हाकलून दिलं त्याला चल शहाणपणा शिकून आली मला
हा छान ऐकलं तुमची नाटकं सारे मॅम पाहिले. काय केलं तुम्ही काय नाही, आणि काय नाटकं केले तुम्ही. तुमचा मला सगळा प्लॅन माहित झाला. म्या सकाळी तुमचा प्लॅन ऐकला हो दोघीचा. जास्त कानानं ऐकू येत असून त्याइले त्याच्या डोक्यात भ्रम असन ना आपण दोघीन गोष्टी केल्या म्हणून म्हणून तेच त्याइले मॅड झाले असून ते मॅड म्हणून ते आपल्या बायकावर शक घेऊन आले आणि ते त्याइले बायकावर विश्वास नाही म्हटलं म्हणून ते आपल्यावर शक घेऊन आले. त्याइले त्याचे मायबापच प्यारे हाय. आम्ही आमच्या कानाने ऐकलं डोळ्याने पाहिलं. म्हटलं जास्तीची काही बोलू नका तुम्ही दोघी जणी. हा ते त्याच गौरव आहे तुमचं ना दोघीचं. चालत्या वा रस्त्यानं त्याचं घर व्हायचं लग्न करून काय आणलं दोघांना. ते राहिले तर काय झाले. त्याच गौरव आहे. तुम्ही साकलून देऊन आले त्या दोघाले. आम्ही काही तुम्हाला चलत्या वा म्हणून आलो काय. तुम्ही कसे बोलून आल्या दोघीच्या दोघी. ते पाहिजे नाही घरात ते पाहिजे नाही घरात. कोणाच्या आवडीनं बोलणार दोघीच्या दोघी. बोलू नको बाबू. तो आमच्यासाठी तुमचा संसार त्याला मोडता. आम्ही चाललो जातो. आम्ही कुकडे चाललो जातो. तुम्ही भांडू नका बाबू. भांडू नको बाबू. भांडू नको रे. पडी पाय येल पाड्यावाण्याची बुटगी आव्हानाची तुमच्या आहे ना तर सत्यालाच आहे घराचा. बुटगीच्यानं मारलो मला. आवडीनं बोलणं मग तोंडाच्या आवडीनं बोलणं. हा हिलवून पडून खरं करतं. कधी पाहिलं काय त्या दोघीला कधी बोललं नाही ना म्हणून या फायदा घेतला तुम्ही दोघी नाही. हा माय बापाची माया हाकलून दिलं माय बापाला. तुम्हाला उलिशक वाटलं काय. तुम्हाला दोघीला हाकलून देतो. चला वा घराच्या बाहेर दोघीच्या दोघी. पाहिजे नाही मला पाहिजे नाही म्हटलं दोघीला नाही वागवत. असं नका करू. माय चुकलं मला माफ करा. मी असं करणार नाही. मी काढत नाही देईल घराच्या बाहेर. चुकलं माया चुकलं. ते ना बाबू राहू दे ना. काय तमाशे करता फुकटचे कामाना धंद्याची घेणं नाही देणं नाही. काही काढू नको देईल घराबाहेर. आम्ही जातो देईल राहू दे. नाही नाही लय बोलते त्या दोघी जणी. लय बोलून आल्या दोघी जणी. जात नाही आमचं गौरव आहे. नाही जात म्हटलं. बरं त्याला सोडा बरं तुम्ही. त्याच्या बाबाला फोन करतो दोघीच्या घेऊन जा म्हणतो तुमच्या पुढे येईल. अरे बाबू लेकरं बाहेर रे. असं नको करू रे. त्याला समजते दोघाले. त्याला कदर शेती आपल्या सुनान आपलेच लेकरं आपलेच पोरं आपले दात. हा तुम्हाला समजत नाही दोघीले. तुमचे बाबा सोडा बरं तुम्ही त्याले. सोड ना बाबू. आता डबल करत नाही ते तशा. सोडून दे. एकदा माफ कर बाबू त्याला. एकदा माफ कर. नाही एकदा माफ केलं का आयुष्यभर माफ असते द्यायचं. तसं डबल केलंच नाही पाहिजे त्याला. हा त्याला चार लोकांच्या समोर न्यास लागत ना. त्याचे नाटकं लोकांनी माहित पडले पाहिजे कशा आहे म्हणून ह्या दोघी जणी. अरे बाबू माणसाच्या इकडून चुकून ना. जाऊ दे राहू दे रे. सोड सोड. तू म्हणतो म्हणून सोडून देत त्याला दोघीले. यायनं काय डबल असं केलं. तुम्हाला घराच्या बाहेर काढलं. डबल यायलाच काढतो घराच्या बाहेर. डबल असं करणार नाही. माफ करा माफ करा. पुढचा काय जोडा ना. डबल करत नाही. सोडून दे. आता डबल नाही. आई बाबाची सेवा कर. असं नका करू. सोडा मला. आता सोडतो. डबल काय केलं नेऊनच घालतो माझ्या बाप्पाच्या घरी तुम्हाला दोघीले.